या भावाची साक्ष आहे. भाऊ म्हणतो की 12 वर्षापासून त्याला मूतखड्याचा त्रास होता. त्रासासाठी त्या भावाने पुष्कळ आयुर्वेदाचे उपचार पण बघितले. काही मूतखड्याचा त्रास निघाला नाही. त्रासासाठी भाऊ म्हणतो की 1 वर्ष अगोदर त्याने त्या केंद्रामध्ये निवासी शिबिर मध्ये भाग घेतला. भाग घेत असताना त्यांचा त्रास निघून गेला. 1 वर्ष पूर्णपणे बरे होते. परंतु गेल्या सोमवारी अचानक तो त्रास त्यांना पुन्हा चालू झाला. पुष्कळ वेदना होऊ लागल्या. लघवी देखील रक्ताची होऊ लागली. वेदना होत होत्या. या त्रासासाठी हे भाऊ बुधवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये आले. काउन्सिलिंग मीटिंग मध्ये भावासाठी प्रार्थना करण्यात आली. भाऊ म्हणतो की प्रार्थना केल्यानंतर थोडा त्याला फरक जाणवला. परंतु पूर्ण त्रास काही निघाला नाही. घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी त्या भावाला अजून वेदना जास्त होऊ लागल्या. त्रासासाठी त्यांनी केंद्रामध्ये फोन लावला. भावासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थना केल्यानंतर भाऊ म्हणतो की 10-15 मिनिटांनी मूतखडा लग्नाच्या दौरी पूर्णपणे निघून गेला. तो पूर्णपणे बरा, त्याला काही त्रास होत नाही. नाव काय तुमचं? कैलास अर्जुन ब्राह्मणे. कैलास बामणे. राहायला कुठे? चिंचघर बामणेपाडा. आणि 12 वर्षापासून मूतखड्याचा त्रास होता. या त्रासासाठी तू आयुर्वेदिक केली होती. आयुर्वेदिक फार बराच केला, म्हणजे तरी ना म्हणजे कळले ते चॅपा. लवकर जाणवायचा त्रास. परत त्रास जाणवायचा किती दिवसांनी? लगेच म्हणजे 1 महिना पण व्हायचा, तरी पण लगेच जाणवायचं. पण तुम्ही जेव्हा शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून इकडे केंद्रात आला आणि नंतर लगेच तुम्ही शिबिर केला. शिबिर केल्यावर मूतखड्याची बिमारी थांबली होती. म्हणजे मूतखडा पडलेला नव्हता. पडलेला नव्हता, पण तरी पण जाणवत पण नव्हता मूतखडा याचा. पण म्हणजे त्रास जो होता तसाच होता. म्हणजे मूतखडा बनत होता. बरोबर, म्हणजे जाणवत नव्हता असं. तेच ना. पण 1 वर्षाअगोदर शिबिर केल्यावर ती बिमारी थांबली होती. बरोबर, पण मूतखडा पडलेला नव्हता डायरेक्ट. फक्त बिमारी थांबली होती आणि होत नव्हती यांना बिमारी. बरोबर ना? आणि गेल्या सोमवारी हे प्रार्थनेत आले होते. अचानक त्यांना तो त्रास जाणवायला लागला मूतखड्याचा. बरोबर, अचानक. आणि तो त्रास जाणवत असताना यांच्या लघवीच्या भागातून रक्त पडायला लागलं. भरपूर यांना त्रास व्हायला लागला. लघवीला तडीक मारायला लागली. पोट फुगायला लागलं. खुशीमध्ये दुखायला लागलं. सोमवारचा दिवस त्यांनी कसा तरी घालवला आणि बुधवारी तुम्ही भेटायला आला. तेव्हा यांचं चेहऱ्यात तर खुशी होती, पण मनात निराश होते, नाराज होते. आणि ते म्हणाले की शिबिर पासून जाणवत नव्हता. आणि मी असा विचार केला की माझा त्रास निघून गेलेला आहे असं मला वाटत होतं. पण आता त्या सोमवारी मला परत तो त्रास जाणवायला लागला, जो 12 वर्ष मला झाला होता तो. मी यांना सांगितलं हॉस्पिटलमध्ये जायचे आहे का? बरोबर ना? पण हे म्हणाले नाही जाणार ब्रदर. त्यानंतर घरी गेले. घरून पण फोन लावला की मला फार त्रास होतो ब्रदर, मी काय करू? मी सांगितलं कुठे जायचं आहे का? हे म्हणाले नाही ब्रदर जाणार. तेच मला पण आवडलं आणि माझ्या देवाला आवडलं. मी सांगितलं फोन लावा कानाला, मी प्रार्थना करतो. 2 मिनिटाची प्रार्थना केली आणि मी रूम मध्ये जाऊन बसलो. आणि ह्या भावाला लगेच 10 मिनिटात कळून आलं की मूतखडा लघवीच्या भागातून पडला आणि तो त्याने ठेवलेला पण आहे. आणला नाही? फोटो आहे. काय रे असे करता तुम्ही? मूतखडा पडला. 2 फुटून पडले आणि 1 मोठा पडला. आणि माझ्या प्रियांनो, फोनवरून प्रार्थना केली. मी रूम मध्ये गेलो. फोन रूम मध्ये ठेवला आणि हे 10 मिनिटानंतर मला फोन लावून म्हणाले ब्रदर मूतखडा लघवीच्या भागातून पडला. आता माझं पोट फुगत नाही, खुशीत दुखत नाही. आता मला पूर्ण बरं वाटलंय. दुसऱ्या भागाला मूतखडा ना. बघा हा मूतखडा आहे. दिसतो कॅमेऱ्यात नाही दिसत.
आणायला पाहिजे होता पिशवीत तुम्ही. दाखवा आपल्या लोकांना प्रत्येकाच्या डोळ्यापाशी. आमचा परमेश्वर ऑपरेशन न करता बरं करतो याच्यावरून साबित होतं की माणसाचा मालक येशू ख्रिस्त आहे. जवळ जा ना, डोळ्यासमोर प्रत्येकाच्या दाखव, असं नको दाखवू. दिसतो, लांबून दिसतो, मग इकडे दाखव. बाळांना घे. हालेलुया. वेळ आहे हा देवासाठी, कारण लोक माझ्या देवाला खोटं सांगतात ना, पण माझा देव कमजोर नाही आहे. माझा देव पवित्र आणि अगणित पवित्र आहे. उजेड आहे का मोबाईलला? उजेड आहे, दाखव. सरका दाखव. दिसतो? ज्याला मूतखड्याची बिमारी आहे ना त्याने उभे राहा. कोण आहे इथे मूतखड्याच्या बिमारीतला आहे? नीच्या डोळ्यात दाखव. हालेलुया, हालेलुया. विश्वास करशील तू पण की माझा परमेश्वर ऑपरेशन न करता लोकांना बरं करतो. याच्यावरून साबित होतं माझा परमेश्वर सगळ्या माणसाचा मालक आहे. पाहिला तू? मोबाईलचे असं दाखव. मोबाईलचे घे, मूतखड्याची शूटिंग घे. घे मोबाईल टिपायचे. हालेलुया. असा कर आणि दाखव मोबाईल मध्ये. आणि मूतखडा आणायला पाहिजे होता, मी सांगितलं होतं. हालेलुया. येतो. हालेलुया. माझ्या प्रियानो, या भावाला मूतखड्याच्या त्रासातून प्रभू येशूनी बरं केलंय. खुश आहात? नक्की बरे आहात? शिबिर केला होता 1 वर्षा अगोदर. इथे बिमारी थांबून गेली होती पण मूतखडा पडला नव्हता. पण जसा यांनी परिवार मध्ये पाऊल टाकला, आणि परिवार साधी नाही आहे या केंद्राची, असे कडक नियम ऐकायला लागतात की त्या कडक नियमाने सैतान हादरतो. आणि एक पाऊल आहे तुझं, काय माहित आहे? परिवार ही तुझ्यासाठी उपयोगाची झाली. काय परिवार? हा परिवार जसा आला ना तसाच याला पकडून जे भूताचे आत्मे होते ते परिवारच्या ज्ञानातून खोबलले. 2 परिवार घालवले आणि तिसरे आता परिवार येईल तोपर्यंत मूतखडा लग्नीतून आऊट झाला. मला देवाने रूम मध्ये सांगितलं ही नुसतीच नाही बरी झाली, ती साक्ष आहे बेटा. त्याने परिवार मध्ये पाऊल टाकला आणि त्याने निर्णय केलाय चांगलं वागायचा. हे पण त्याला उपयोगी झालंय. आणि सैताने आत्मे तेव्हापासून हादरायला लागले. आणि काय झालं माहित आहे? तू जी माझ्याकडे एक भीक मागितलीस त्या माणसासाठी, ती भीक मी देत आहे, त्याला बरं करतोय. आणि मी डोळे उघडले आणि तेवढ्यातच त्यांचा फोन आला. आणि त्या फोनवर हे हसून मला म्हणाले, ब्रदर लग्नीतूनच मूतखडा पडणार आहे ब्रदर. आता बरे नक्की मूतखडा इथं पेटून टाकू आपण त्याला, बरोबर ना? तो ठेवू नको. मी पुरावा ठेवायला दिला होता की